Hello friends, welcome back to my channel, that is Priyanka Bhanushali Vlogs. सो डे 1 महाबळेश्वरमध्ये सकाळीच लवकर रेडी होऊन आम्ही निघालो महाबळेश्वर एक्सप्लोर करायला. तर म्हटलं आधी ब्रेकफास्ट करूया. महाबळेश्वर मार्केटमध्येच एक हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला. रोहितने ऑर्डर केला त्याचा फेवरेट मेदू वडा आणि मी ऑर्डर केला मसाला डोसा. फायनली फटाफट नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या फर्स्ट प्लेसवर, दॅट इज किड्स पॉइंटला. जर एवढे चालायचं असतं तू आला असता? जर एवढे चालायचं असतं तर आला असतास? मी आली असती, कारण का मला किड्स पॉइंट बघायचंच आहे. किड्स पॉइंटला काय? अरे बघ ना, तू पुढे जाऊन बघ. त्यासाठी चालू सगळे पॉइंट्सच बघायचे आपल्याला. गाडी घोड्यावर आलं असतं परवडलं असतं. घोड्या ती काश्मीरचा घोडा विसरलास का? पडला असता तिकडे. अरे तूच पडलेला काश्मीरला, मी थोडी पडलेली. मी तरी तुला बोलते की ठीक आहे मी बसते त्या घोड्यावरती, पण नाही, उड्या मारत पडलं का घोडा. तुला चांगला दिला, मी खराब घेतला. मी नव्हती बोलली, मला कोणताही चालला असता, मला वाईट घोडा लागतो बस. तुला काय नाही, तुला खाली आपटला असतं. असं फ्रॅक्चर झाले असतं तिकडे. फिमेल घोडा फ्रॅक्चर झाले असते. अरे फिमेल घोड्यावर बसलं काही होत नाही. तू बसलेला त्याला हे वाटत होतं, शिया हा माणूस का बसलाय माझ्या घोड्यावर. माझ्या फेकला असता ना तर तुला कळालं असतं काय, तो तुझा तर फ्रॅक्चरच झाला असता. कसं? अरे रोहित, मी प्रेमाने बसली असती, तू त्याच्या ते झुगडूक करत होता. Are you excited? No. Are you excited for Kids Point? बोल, you're excited. बोल लवकर. I am not at all excited. I want to. इथेच बस समजलं. आम्ही किड्स पॉइंटला पोहोचलो आणि तिथे तुम्हाला गॉड गिफ्टेड जे नेचर पाहायला मिळतं ते खूप 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 जास्त सुंदर आहे. किड्स पॉइंटच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला रिव्हर कृष्णा व्हॅली, नीडल होल पॉइंट, कमलग्रव फोर्ट, धूम डॅम आणि बलकावाडी डॅम पण पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट स्पॉट होता नीडल होल पॉइंट. सो तुम्ही इथे एकाच प्लेसवरून सर्व पॉइंट्स बघू शकता. काय काय कैरी पण आहे का? मसाला टाकायचा का? हे आहे एलिफंट्स हेड पॉइंट किंवा ह्याला आपण नीडल्स पॉइंट पण म्हणू शकतो. हे खूप क्यूट होतं, कारण का हे ॲक्च्युली एलिफंटच्या हेडसारखं तिकडे दिसतं स्पष्ट. सो मजा आली हे बघू. नेक्स्ट आम्ही निघालो टुवर्ड्स पंचगंगा टेम्पल. इथे पोचल्यावर आम्हाला समजलं की पंचगंगा मंदिरच्या व्यतिरिक्त इथे हनुमान मंदिर आहे जे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलं आहे. महाबळेश्वर मंदिर आहे, कृष्णाई नदी आहे, सुवर्ण तुळा स्थळ आहे, कृष्णाई व्हॅली पॉईंट आहे. सो आम्ही हे सर्व एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहोत बिकॉज हे सर्व इथे जवळच आहे. पंचगंगा मंदिर हे जगातील असं एकमेव मंदिर आहे जिथे कृष्णा, वेना, कोयना, सावित्री, गायत्री असे 5 नदींचे उगम आहे. या नद्यांचे पाणी एकत्र मिसळते आणि गायमुखाच्या मूर्तीतून बाहेर येते. हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. पंचगंगा मंदिरच्या बाजूलाच असलेलं अजून एक शिव मंदिर जिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो अतिबल्लेश्वर मंदिराकडे जे खूप प्राचीन आहे आणि जे खूप सुंदर आहे. मंदिरातून बाहेर पडताच हे दुकान दिसलं ज्यात सुंदर अशा विविध लाकडी वस्तू आणि पितळी मूर्ती होत्या ज्या आपण खरेदी करू शकतो गिफ्टसाठी म्हणा किंवा घरी देखील ठेवायला.
दुकानाच्या समोरच महाबळेश्वर मंदिर आहे. महाबळेश्वर मंदिर हे देखील एक प्राचीन शिवमंदिर आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असाल की नजर टाकाल तिकडे गर्द हिरवी वनश्री आहे. मंदिरातील मंगल वातावरण तुम्हाला या वास्तूमध्ये भेटेल. त्यानंतर पंचगंगा खळाळत वाहत आहे आणि या साऱ्यांच्या मधोमधच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला सोन्याने तोडून हा पुण्य सोहळा इथे साजरा केला होता. आम्हाला देखील माहीत नव्हतं, सो आम्ही परत इथे आलो. पंचगंगा मंदिरच्या राईट हँड साईडला हा एक छोटा रस्ता आहे, जिथून थोडं पुढे आपल्याला चालत जावं लागतं. हे स्टेअर्स आहेत, जिथून तुम्ही पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला तिकडे वरती जाऊन हनुमान मंदिर आहे, जे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलं होतं. तो हे आहे पंचगंगा मंदिर, हे आहे रुद्रेश्वर मंदिर, हे आहे अतिबळेश्वर मंदिर आणि तिकडे टोकावर आहे महाबळेश्वर मंदिर. असे सर्व मंदिर जवळजवळच आहेत, तर तुम्ही सर्व व्हिजिट करू शकता. नेक्स्ट आम्ही निघालो कृष्णाबाई मंदिराकडे. हे आहे कृष्णाबाली पॉईंट आणि यासमोरच तुम्ही बघू शकता की कृष्णाबाई मंदिर आहे, जे खूप जुनं आहे. 5000 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत आमचं हे सर्व फिरून झालं. त्यानंतर आम्ही तिथेच एक हॉटेलमध्ये पिठलं भाकरी खाऊन निघालो आर्थर सेट पॉईंटला सनसेटचा आनंद घ्यायला. ओल्ड स्टोरीनुसार आर्थर सेट पॉईंट हे नाव सर आर्थर वॉलेटच्या नावावरून ठेवण्यात आले, ज्यांनी सावित्री नदीमध्ये आपली बायको आणि मुलं गमावली होती. त्या घटनेनंतर ते रोज या ठिकाणी येऊन तासनतास बसायचे. दिवसभर फिरून थोडा थकवा आला होता, सो रूमवर आम्ही थोडं रेस्ट करून मग जेवायला गेलो मार्केटमध्ये. तर तिथे आम्ही सुरमई आणि प्रॉन्स खाल्लं आणि मग मार्केट एक्सप्लोअर केलं. इथे आम्ही गेम्स खेळलो, कॉईन खरेदी करायचे अँड देन वेगवेगळे गेम्स खेळून आपण आपले कॉईन्स इथे वाढवू शकतो. सो मजा आली खेळायला. देन आम्ही गेलो मार्केट एक्सप्लोअर करायला. मार्केट एक्सप्लोअर करता करताच मार्केटमध्ये बगीचा कॉर्नरला गेलो. तिथे आम्ही तिथलं फेमस स्ट्रॉबेरी शेक ऑर्डर केलं. स्ट्रॉबेरी शेक पिऊन अँड स्ट्रॉबेरीज खाऊन मग आम्ही पान खाऊन आम्ही आमच्या रूमवर परत आलो. सो अशा तऱ्हेने आम्ही आमचा डे 1 महाबळेश्वरमध्ये खूप जास्त मस्त एकदम एक्सप्लोअर केला होता. तर चला मंडळी, बाय बाय, गुड नाईट आणि भेटूया उद्या सकाळी लवकरच